नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर काल तुम्ही पाहिलं आम्ही कुणकेश्वर मंदिराला भेट दिली होती देवगडमध्ये, आणि आता आम्ही येऊन पोहोचलोय राजापूरमध्ये। तर या ठिकाणाला राजापूरची गंगा असं म्हटलं जातं। देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे। ऐतिहासिक काळापासून या ठिकाणाला महत्त्व आहे। जमिनीत असलेल्या 14 कुंड अचानक पाण्याने भरून जातात। सामान्यपणे 3 वर्षातून एकदा राजापूरची गंगा अवतरते। साधारणपणे 3 महिने ही गंगा थांबते। दर 3 वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगामाईमुळे महाराष्ट्राच्या इतिहासाने या गावाची नोंद घेतली असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या छोट्याशा गावाला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे। एका टेकडीतून अचानक कधी-कधी पाण्याचा प्रवाह वाहू लागतो। तो थोडे दिवस चालू राहतो व मग आला तसाच गुप्त होतो। या प्रवाहाला भाविक गंगा मानतात। हा प्रवाह चालू असलेल्या काळात तिथे यात्रा भरते। लोक या प्रवाहात श्रद्धापूर्वक स्नानही करतात, कारण या पाण्यात गंगेच्या पाण्याचे गुणधर्म असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। संधिवात व कातडीचे रोग या पाण्याने बरे होतात असेही बोलले जाते। तेव्हा तिचे पाणी 14 कुंडामध्ये वाहते। त्यातलं काशी कुंड व मूळ गंगा हे प्रमुख मानतात। गंगा तीर्थक्षेत्री मूळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंड, भीमाकुंड, चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड अशी 14 कुंड आहेत। 14व्या शतकात राजा प्रतापरुद्र याने या 14ही कुंडांचे आणि येथील इमारतींचे बांधकाम केल्याची माहिती काही ग्रंथांमध्ये आहे। व्हॉइसरॉय लॉर्ड वेल्सली आणि सावंतवाडीचे संस्थानिक राजे भोसले यांनी या बांधकामाची त्यानंतर डागडुजी केल्याचाही उल्लेख आढळतो। 14 कुंडांमधील वेगवेगळे तापमान असलेल्या पाण्याने गंगामाई भक्तगणांना स्नान घालते। फार पूर्वी गंगेवर 64 क्षेत्रस्थ ब्राह्मणातील गंगापुत्राची घराणी होती। काही वर्षांनी ही संख्या कमी झाली। या घराण्यांना पेशवे काळापासून सनद व ताम्रट मिळाले आहे। राजापूरची गंगा सुमारे 13व्या शतकाच्या अखेरीपासून अवतीर्ण होत असल्याची माहिती काही ग्रंथांमधून उपलब्ध आहे। इथे शेजारीच हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये आम्ही सगळ्याजणी दर्शन घ्यायला जात आहोत। आणि खरं सांगायचं तर अशी देवस्थानं कोकणामध्ये भरपूर आढळतात आणि प्रत्येक देवस्थानाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं आणि नक्कीच ते जे वैशिष्ट्य असतात ते ऐकण्यासारखे असतात। त्यामुळे आपण नक्कीच जेव्हा पण कोकणातल्या एखाद्या गावात जातो त्यावेळेस तिथे जाऊन आपण देवस्थानाला भेट दिली पाहिजे आणि तिथली माहिती घेतली पाहिजे। प्रत्येक गावामध्ये कोणतं ना कोणतं देवस्थान असतं आणि तिथल्या देवाची कोणती जत्रा असते किंवा काय असतं, तर हे सगळं असतं। आणि हो, आता आम्ही इथे येऊन पोहोचलो ते आमचं भाग्यच समजतो आम्ही। आणि ही जी काही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे ती तिथे लिहिलेली माहिती होती आणि त्या लिहिलेल्या माहितीनुसार आणि कुठून थोडंसं गुगल वगैरे असे सोर्सेस वापरून मी थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। कधी तुम्ही त्या बाजूला गेलात तर नक्कीच या जागेला भेट द्या। खूप सुंदर अशी जागा आहे। बघायला गेलं तर खूप असं खूप गावाच्या बाहेर असं वाटलं मला, कारण आजूबाजूला तिथे घरं वगैरे काहीच नाहीये, पण परिसर इतका सुंदर आहे।
फक्त आम्हीच होतो तिथे आणि काही गावकरी आले होते, कारण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आत्ताच गंगेचं आगमन झालं होतं तिथे आणि ते सुद्धा ती गंगा पाहण्यासाठीच किंवा दर्शन घेण्यासाठीच तिथे आले होते. तर मला वाटतं की आम्ही येऊन गेल्यानंतर आता बाकी भाविक सुद्धा तिथे आले असतील आणि त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं असेल, कारण इथे भाविक नेहमी येत असतात. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपली कोकणातली मालवणातलीच जी ट्रिप आहे ती इथेच संपते. हा शेवटचा व्हिडिओ होता त्या ट्रिपमधला. चला तर मग असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत राहीन आणि माझ्या व्हिडिओजला थोडं सपोर्ट करत राहा. असंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. या जागेबद्दल अजून कुणाला काही माहिती असेल किंवा माझ्याकडून या जागेबद्दल माहिती देण्यास काही चूक झाली असेल किंवा राजापूरवासी कोणी पाहत असतील तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओवर कॉमेंट करून मला कळवा. आणि चला तर मग मी आता व्हिडिओ संपवते आहे. आता इथून पुढे आम्ही आमच्या पुण्याच्या प्रवासाला निघालो आणि पुढे आम्ही कोणताही स्टॉप न घेता आमच्या घरी गेलो. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.